थांब ना तू दाखवायचे अजून काय दाखवायचं तिकडे थोडं पुढे तरी चल की. अगं इकडे ही बघ कसलं माझी बाल आहे ना शेंगा बिंगा असल्या सीन आहेत का तुमच्याकडे मस्त आहे हा. तुला मजा वाटते का ग माझ्या बरं लय. नक्की डॉक्टर लय बाले वाटते ना अरे काय आहे? तू खरं सांग ना तू माझ्या प्रेम कळते का नाही मनापासून मी करते पण तू करतो का माझ्यावरती प्रेम? लय जीव आहे तुझ्यासाठी काय पण करायला तयार आहे आपण दुसरी नाही ना पटवली? दुसरी विसली नाही फक्त सिंगल आहे आपण तुझ्यासाठी होय. हा बरं इथं कशासाठी आणले मला आता? इथं म्हणजे ही माल लहान बघ आपलं ते काय लहान कसलं वाल दिसते ना हा आमचं सीनच खतरनाक असतात पॅटर्न यागलाय आमचा तुम्ही म्हणता ते का काय आहे? काय ती बाबर आहे आमची. हा. त्याला काय आलंय ते? ती शेंगा मला दाखव ना. चल ना चल जाऊ काय आता तुला हिंडवाय आणलंय म्हणल्या हिंडवायच लागणार अजून काय काय असतं? आमच्या इकडे काय बी असतं ना ती बघ ना शिंदुल्याचं दाल कसलंय शिंदुल्या येतात असल्या बारक्या बारक्या इतक्या गोला असतात ना ते खातात सांगायला का? खात्यात मला पण खायचंय कधी आता. आत्ता खायचं हा. हाय त्याला नाही वाटत आता तू दाखवले की आहे म्हणून. आला असतं ना आली की तुला नेले असते मला दिसतंय तू थांब नाही. इथं. चल तू. हे बघ, तूच टाकले. मी टाकलंय पण जीव लावा लागतो कुठे त्याला जीव शेंगा? किती मग ती काय शेंगा बघ किती शेंगा आहे. हा. मी घ्यायला गेलो की मला काटे चावते काटे जाऊते. दाखवाय कशाला आणले इथं? शेंगा काय नाही लय ऊन लागतंय माझ्या पिल्लाला सावलीत बसवय इथं बसायचं? हा बस थांब इथं बसतो इथं इथं चांगलं आहे. थांब. हा. बस बोल आता हे केस किती सुंदर आहेत माझे पोट कसलं त्या गावालीचे आहे तिथे किती सुंदर आहे माझं कशी काय पटली मला तू पटवली. कशी काय पुण्यातली मुलगी कशी काय गावते मुलांना पट्टी हे केली तुझ्यासारखं भेटणं नशीब लागतं बाबा. खरं होय नक्की का हो. अगं बाय ग मला तर सण व्हाय नाही ग तुला असतो का काय? लाज वाटते बोल ना आज काय म्हण अजून तू बोल ना. मला तर वाटतं इथं मला आता कोणीतरी बघायचं वाटतं माणसं येते जायचं का आपण पुढं गावात जायचं. आपल्या तू इथं मला फिरवाय घेऊन आलाय. तुझ्या सासू निघाला गावात. सासू तू इथं मला फिरवाय घेऊन आलाय ना. आता काही इथंच थांबते सारखी घर बघायचंय का नाही मला तुला आवडतंय का नाही गरिबांचं तुम्ही मोठे लोक बघायचंय ना घर तुझं. तुम्ही मोठी लोक गरिबांचं आवडतं का नाही तुम्हाला हा आवडलं का नाही माझं घर मम्मी पप्पा संसार करायचं तुला आपल्या दोघांचा हा संसार कसं करणार सांग ना. अरे लग्न झाले होते बघू ना आता कसं सांगू मी? आत्ता सांग मला पिल्लू धोका दिला ना गोळीगत मग पेटतो मी मग बघ. मी नाही देणार धोका. तुझाच काय भरोसा नाही. मला हेच पटत नाही बा माझ्या तुझा विश्वास नाही असं झालं तू कधी धोका देशील ना काय सांगता येत नाही तुझं. मी तसा माणूस नाही मी दुसऱ्या मुलांसारखा नाही मी लय शुद्ध मुलगा आहे. शुद्ध मुलगा आहे. हा बरं ऐक ना सूरज तुझ्या बापाने तुझं नाव काय काय केले? तू माझ्या प्रेम करते का माझ्या गालाच्या प्रेम करते हा तुला काय करायचंय ती तू सांग तुझ्या बापाने तुझ्या नावावर काय काय केले ती सांग. मी एवढी मोठी आहे हा आणि माझं नाव काय काय केलं ते कशाला बघायचंय? आणि मी बी एवढा मोठा सोलत चावून तुझ्या पैसे बसला आणि ती गालाचं काय करायचं तू पण मी तुझ्या घरी येणार आहे ना मग विचाराय नको का? येणार नाही पण असं नाही बोलायचं तुम्हाला रस्त्यावर ठेवची. मला लाग येतोय हा तर माझी मम्मी पप्पा इतकं कष्ट करतात लहानात तुझं तसं नाही तुझा बाप असा तसा मोठा माणूस माझ्या बापावर जायचं नाही. जा नको जे काय माझ्या समोर
तुझ्या बाप प्रेम केलं म्हणून काय पण नाही बोलायचं. हा? तुझा बाप काय जाके आणि तुम्हालाच माहिती. तुला एवढं माहिती का माझा बाप काय झोका मारतो? हं? मागणी मागाय आलं तर द्याय नाही. कधी आला? 2दा 3दा आलो की. मला बरं माहित नाही तू आलेला. आलतो विचार की तुझ्या बापाला. तुझा बाप टाकला तर तिथं बसलाय. टाकला बिकला म्हणायचं नाही. मग काय म्हणू? चकली म्हणू का? माझ्या बापाला टाकला बिकला म्हणायचं नाही हं? खाली टाकलाय त्याच्या डोक्यावली केस गेली. हा ते माझ्यासाठी कष्ट करूनच गेलेत. केस पिकली पण त्याची. सोनू इतकं लागवत जाऊ नको. मी कशाला आलोय तुला इथं? कशाला आणलंय ग पिल्लू? तुलाच माहिती कशाला आणले. इतकं गावतात का? खरं प्रेम केल्यावर असंच धोका देतात गोलीगत मुलगी. मी नाही धोका दिला, तूच देतोय धोका. किती ग आज पिल्लू तुला सॉरी म्हणू. हा सॉरी की. मला नाही तुझं गाणं बिन ऐकायचं. क तुला सोनू म्हणू का जानू म्हणू? ए पिल्लू आय लव्ह यू आय लव्ह यू. हसले बघ लाजले बघ का कसे हसते तर इतकं हसतात का? हसाय दिले दोन काय रे माझा उपयोग नाही. खरं प्रेम केल्यावर असं दुःख दे. तुझा काय तसा मी उपयोगच नाही. क मी काय केलंय? सारखं लागावते माझं. फोन कोणाचा येते खरं सांग? दुसरं कोण आहे का तुम्ही? नाही येत फोन कोणाचा. आता फोन तर येतोय. तुला काय करायचं? मला कोणाचा पण येते फोन. फोन कोणाचा येतोय मला सांग? माझ्या दुसऱ्या बॉयफ्रेंडचा. मग जा मला सोडून जा. विचारतो कशाला कोणाचा फोन येतोय. निघ मला नाही बोलायचं आता. जायचंय ना जा नाही तर ठोक्यातच पाणी लय लागायलाय तुझ्या. मला ठोक्यात पाडची नाही. मेकअप करते लय झाले तुझं. बर म्हणजे यासाठी इथे घेऊन आलाय का? मग इतकं ऐकून घ्यायचं का तुझं? मी तुला ऐकते का तू मला ऐकतोय? किती ऐकून घेतलं बस. माझ्या पप्पाला मम्मीला बोललेलं मला चालू. आणि तू माझ्या मम्मी पप्पाला बोलायला मला चालतं. चालवून घ्यायचं. मग तू पण चालवून घ्यायचं. तू माझी बायको आहे ना आता. तू पण माझा नवरा होणार आहे ना आता. आता तू माझी बायको आहे ना. पत्नी आहे ना माझी तू. झाली ना अजून व्हायची. होणारच आहे ना. कधी पण जाऊ शकते सोडून अजून. मग झालं नाही. जा जा मला नाही फरक पडत. तुला फरक पडतोय. मग आधीच सांगायचं ना. आधीच नसते इथं. मग कशाला आली? तूच तर घेऊन आला. मी घेऊन आलो पण तुला नजाला दाखवाय आलतो पण तू माझ्या पप्पाची न्यायची लायकी काढली असती. दाखवतोय नजरा. कसला नाजालाय ना? हो दाजी काय बसला इथं? तुम्हाला आम्ही गावभर फिरतोय फिरतोय काय कळतंय बिळतंय का नाही तुम्हाला? आणि कोण भावाने? सूर्या तुला दाजी का म्हणतोय? ए कोण आहे तू? मला नाही माहित. तुम्हाला 4 चौकात आमची बहीण दिली. तुम्ही काय करता इकडं? ए, चला कधी हे दिली? पोरीबरोबर माझी बसलाय. मैत्रीण. कोण काय कोण मैत्रीण? 1000 रुपये देतो तुझं कुठं झालं तर. नाही आता तसलं आम्ही काय, मध्ये 1000 नाही येत. रुपये 1000 रुपये नाही तसलं काय नाही. मी घरीच सांगणार माझ्या बापाला आईला. काय सांगणार? कुठल्या तरी पोरीला घेऊन बसलाय रानामाळात. अरे मैत्रिणी नाही तिला यायचे आहे का नाही? काय नाही तुम्हाला यायचंय का नाही? तर माझ्या बहिणीला बोलवली इकडे 4 चौकात माणसं घेऊन येईन गावभर डिनर पिटवीन. मग नाही केले. नाही काय कोण घेऊन बसला इथं? मग मैत्रिणी नाही माझी. कशाला इकडे रानामाळात? मग इथं कोण आहे का बघायला 4 चौकात? तुला काय करायचं? तुला काय करायचं? अजिबात नाही. मी घरी सांगणार. त्या तुझ्या बहिणीकडे बहिणीकडे नाही मी घेऊन जाणार तुम्हाला. चला चला चला. अजिबात नाही. त्या म्हणलंय ना काय म्हणजे निघायचं फक्त. तसलं सांगायचं नाही मला. निघ. मग मी माझ्या मोठ्या भावाला घेऊन येईन. मग बघा मग तिकडे काय बी करेन. त्या मोठ्या भावाला एक छोट्या भावाला सोन्यासारखी बहीण दिली पिल्लाला आमची घेऊन तुम्हाला. कोण आहे ही भवानी? त्या भवानी बरं साठी बरं फिरताय. भावानी कोणाला बोलत? ए तू ग बसायचं. अजिबात बोलायचं नाही. आजी काय कोणी बी बोलतोय मी ऐकून घेऊ. काय बी काय. चला तुम्हाला सोन्यासारखी 2 लेकर राहायचं. तुला लेकर पण झालीत का? बायको दिली 4 चौकात. कधी झाले तेव्हा? गाव बोंबाट बोलतोय का? अजून बायकोच नाही झाले आणि कधी मुलं झाले तुम्हाला? तिला जाऊ द्या. मला बोला आधी तुम्ही. ए, पोर आहेत का नाही एवढं सांगा नाही मला. मला मुलं. चल नाहीत म्हणजे जातो. मग ती 2 लेकर कुणाची आहेत? माझी नाहीत. माझी कुणाची नाही. असेल मला काय माहिती. तुमचं थोबाड रांगावलं की तिकडं तुझं आमच्या लग्न बहिणीवर. झालंय, तुला तू लेकरं बोलू झाले, नको. तरी तू बोलू बोलतोय. नको. तू बोलू अगं, नको. नाही ए, झाले. दाजी तुम्ही ऐकत बोला जा माझ्याशी. कधीतरी. तुम्ही माझ्याशी बोला. काय दाजी करून बसवतो का ओलाव? चल निघ. हा उरा बसवी नाही तर आम्ही काय बी करू. तुम्हाला यायचंय का नाही ती सांगा. झाला का तू? आमच्या भावाला घेऊन ये तू. एक भावाला घेऊन ये, पिल्लाला घेऊन ये, बच्च्याला घेऊन पिल्लू ये. बिल्लू सगळं सगळं सोना बिना सगळं आणतो आम्ही. हा. तुम्ही कोण आहे ती सांगा आधी.
ही माझी होणारी पत्नी आहे आता. आणि ती कोण आहे? ती कोण आहे मला काय माहित. बापाला सांगेन माझ्या ही बटनी बिटनी. चला तुम्ही, मी चला नाही तर मी मारेन. ए थांब जरा, मला ह्याच्याशी बोलायचंय. दाजी मी मारला दाजी, तुम्ही चला त्या पुरी बरं नाही. मला ह्याच्याशी बोलायचं, थांब तू. सर बाजूला. दाजी मला ती जटती अंगाला जटती. मला नाही पटत ह्याच्याशी असलं. बोलायचं, तू शांत राहा. अजिबात नाही दाजी. चला तुम्ही. सांग ना, लग्न दाजी केलं मी तू? मारिला दाजी. नाही केलं म्हणलंय ना. दाजी मी मारिला दाजी. परत म्हणचान दाजी तुम्ही येताय का नाही ती सांगा. तू सोड त्याला. अजिबात नाही. कोण तू? मला ह्याच्याशी बोलायचं, तू सोड. अजिबात नाही दाजी. दाजी तुम्ही चला नाही तर मी मारील. दोघांना मारील मी. तुम्ही चला. चला तुम्ही. चला तुम्ही. कालवा बिलवा असा काय कालवा लावला तुम्ही? ही काळ तोंड आहे ना, मला धोका देत असेल. मला वाटलंच होतं तरी ह्याच्याकडे बघून. पण आता हे इथं आणून सोडलं, मी जाऊ कशी? हे असलंच धंदा करतं वाटतं नालायक.